जे विद्यार्थी शाळेत असणार आहे ते अशा प्रकारे हे विद्यार्थी जे आहे ते शाळेतून इमारतीतून बाहेर पडणार आहे सायरन वाजल्यानंतर आणि प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बघा हे दृश्य या ठिकाणी बघू शकते। बघा सगळे पोरं सगळे विद्यार्थी जे आहे ते बाहेर पडलेले आहे। उद्या शहरात मॉक ड्रिल असणार आणि अशा प्रकारे शाळांमध्येही मॉक ड्रिल जी आहे ती राबवली जाणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा विद्यार्थी जे आहे ते बाहेर पडतायत, बेल वाजली आणि सरळ कारण की मोठ्या इमारतींच्या बाहेर पडण्याच्या सूचना ज्या आहे त्या मॉक ड्रिलमध्ये देण्यात आलेल्या आहे। आणि या विचारूया तुम्ही बाहेर का पडले? सर आमची लागली होती, अंदर आग लागली होती। सायरन वाजलं हो, त्यामुळे आम्हाला कळलं की आग लागली आहे म्हणून। म्हणजे उद्या मॉक ड्रिल मध्ये असेच बाहेर पडणार? हो हो नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सायरन वाजलं आणि सायरन वाजल्यावर हे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी बाहेर पडलेले आहे। उद्या देशभर मॉक ड्रिल जी आहे ती होणार आहे आणि त्या मॉक ड्रिलसाठी अशा प्रकारे प्रत्येक नागपुरातल्या शाळा सज्ज आहे। इथले टीचर आपल्या सोबत आहे। सर मॉक ड्रिल मध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं? तुम्ही एक मॉक ड्रिल घेतली, काय झालं? आम्ही मॉक ड्रिल घेतली, त्यामध्ये हॉर्न दिला गेला। त्या हॉर्नला ऐकून मुलं, सायरन ऐकून मुलं जीव वाचवण्याकरता कसं कळकळीने बाहेर पडता येईल त्या तडतडीने ते बाहेर पडलेत। आणि ही आम्ही सांगणं त्यांना अगोदरच सूचना दिलेली असते। असा कुठला हॉर्न वाजला की तुम्ही ताबडतोब लवकर आपल्या बिल्डिंगच्या बाहेर कसं येता येईल, भूकंप आला किंवा आग लागली या सिच्युएशनला लवकरात लवकर आपला बाहेर कसं निघता येईल हा प्रयत्न केला पाहिजे, हे अगोदरच त्यांना आम्ही सूचना दिलेली असते। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या युद्धाचं मॉक ड्रिल आहे, शाळांमध्ये राबवायचं आहे, तुम्ही तयार आहात? बिलकुल बिलकुल तयार आहोत। ते करून घेतलं तुम्ही? हो हो, आता बघितलं असाल तुम्ही, आम्ही प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवलं। नक्कीच शाळा सज्ज आहे। एकूणच मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर आज तयारी करून घेतली जाते। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पाहत